गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालच्या तासाला आपण प्लासंटा प्लासंटा याबद्दलची माहिती घेतलेली आहे. प्लासंटा इज an intimate connection between fetus and uterine wall of mothers. त्याच्या अगोदर जेस्टेशन, प्रेग्नन्सी आणि त्यानंतर आजच्या तासाला आपण हा एक कन्सेप्ट आहे पार्च्युरेशन. कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. पार्च्युरेशन कॉम्प्लिकेटेड आहे. इट कॉज लेबर पेन. कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. पार्च्युरेशनला कॉमन काय म्हटलं जातं बघा. पार्च्युरेशन मीन्स डिलिव्हरी, बर्थ ऑफ बेबी. Parturition means delivery. Parturition occur in humans, and human beings are viviparous. Viviparous organism and oviparous organism. Viviparous म्हणजेच काय? The organism which gives birth of eggs called viviparous. पार्च्युरेशन हे ह्युमन मध्ये आहे, फ्युइपॅरस एनिमल्स मध्ये आहे. पार्च्युरेशन म्हणजेच काय बघा, डेफिनेशन एक व्यवस्थित तयार करायची. पार्च्युरेशन मीन्स डिलिव्हरी. या शब्दाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पार्च्युरेशन, पार्च्युरेशन ऑर डिलिव्हरी. एक्सपेलिंग ऑफ, पार्च्युरेशन म्हणजेच काय बघा, एक्सपेलिंग ऑफ. आणि याच्या अगोदरचा हा भाग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. युटरसचा एक पार्ट आहे अप्पर डोम सेप्ड स्ट्रक्चर, फंडस. हा युटेरसचा भाग आहे, युटेरस. टॅपरिंग रिजनला सर्विक्स, आणि त्यानंतर हा जो पोर्शन आहे वजायना. इकडं ओव्हिडक्ट ऑफ फॅलोपियन ट्यूब, इनर लाइनिंग ऑफ युटेरस, इंडोमेट्रियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. याच्यामध्ये डिलिव्हरी किंवा पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजेच काय, एक्सपेलिंग ऑफ फुल टर्म बेबी फ्रॉम युटेरस थ्रू वजाइना कॉल्ड पार्च्युरेशन ऑर डिलिव्हरी. पार्च्युरेशन म्हणजेच काय, पार्च्युरेशन इज ए प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ टू ए बेबी. पार्च्युरेशन ही एक प्रोसेस आहे. Parturition is a process to giving birth to a baby, and it involves physical activities. Parturition मध्ये it involves various physical process, physical activities like काय काय करत असेल बघा. पार्च्युरेशन म्हणजे प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ टू ए बेबी. फिजिकल ऍक्टिव्हिटीज काय काय केल्या जातात. इट इन्व्हॉल्व्स ड्युरिंग द प्रोसेस ऑफ पार्च्युरेशन, इट इन्व्हॉल्व्स कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेराइन. युटेराइन म्हणजे युटेरस. हा युटेरस कॉन्ट्रॅक्ट होतो. कॉन्ट्रॅक्शन ऑफ ऍब्डॉमिनल रिजन, पोटाचे जे भाग आहेत ऍब्डॉमिनल रिजन्स. डायलेशन ऑफ सर्विक्स अँड व्हाजाइना लीड्स टू लेबर. याच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटीज काय काय घडल्या जातात ऍट द टाइम ऑफ पार्च्युरेशन ऑर डिलिव्हरी. कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेराइन म्हणजे युटेरस हा गर्भाशयाची पिशवी कॉन्ट्रॅक्ट होते. ऍब्डॉमिनल रिजन, पोटामध्ये असणारे जे पार्ट आहेत, ब्लड वेसल आहे, सर्विक्स आहे, व्हाजाइना गेट डायलेटेड अँड ऍब्डॉमिनल कॉन्ट्रॅक्शन. फिजिकल ऍक्टिव्हिटीज इट लीड्स टू कॉज लेबर पेन. लेबर पेनचं कारण काय बघा, पोटामध्ये वेदना होतात, कळा चालू होतात. याचं कारण काय बघा, कॉम्प्रेस द ब्लड व्हेसल्स, कॉज लेबर पेन्स. लेबर पेन्स localize the sensation of discomfort or agony called labor pain. labor pain म्हणजेच काय बघा, localized due to full term baby at the time of parturition compress the abdominal organ
compress the uterus, compressing of blood vessel cause localize the sensation of discomfort called labor pain. आणि पोटामध्ये वेदना सुरू होतात, कळा चालू होतात, लेबर पेन्स. पार्च्युरेशन इट इन्व्हॉल्व्स मेनली न्यूरोइंडोक्राइन मेकॅनिझम. पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरी का घडली जाते बघा, आफ्टर जेस्टेशन, आफ्टर फुल टर्म बेबी 280 डेज, 280 दिवसानंतर, 9 महिन्यानंतर, किंवा मोर दॅन 9 मंथ अँड फ्यू डेज और फ्यू वीक, 9 महिन्यानंतर किंवा काही दिवस, 9 महिना आणि काही दिवसानंतर किंवा काही आठवड्यामध्ये, इट इज व्हेरिएबल. डिलिव्हरी का घडली जाते याचं मुख्य कारण कोणतं असेल बघा, न्यूरो इंडोक्राइन मेकॅनिझम. ऍक्च्युअली काय घडलं जातं बघा, न्यूरो इंडोक्राइन मेकॅनिझम. पार्च्युरेशन is controlled by neuronervous endocrine hormonal system, neuroendocrine mechanism. Parturition is controlled by neuroendocrine mechanism. In this process of parturition, full term fully growing fetus, म्हणजे फुल टर्म 280 दिवस झाल्यानंतर किंवा पूर्ण वाढ झालेला जो fetus आहे, fetus and placenta. Fetus and placenta is the main reason for parturition. They cause full term fetus and placenta cause mild uterine contraction. Mild uterine contraction म्हणजे जोरात तीव्र असे युटेरस हा कॉन्ट्रॅक्ट होतो. Main reason of parturition is the full term baby, fully growing fetus and placenta, accompanied by rise the level of estrogen and progesterone. Estrogen and progesterone steroid hormone है. Fetus full term fully growing fetus and placenta cause mild uterine contraction. Uterine contract करणारे मुख्य घटक कोणते आहेत, full term fetus and placenta, accompanied by rise the level of estrogen and progesterone. Increase in oxytocin. Oxytocin ला आपण काय म्हटलेलं बघा, बर्थ हार्मोन. ऑक्सिटोसिन कॉज पार्च्युरेशन. एक मुख्य हार्मोन लक्षात ठेवायचं महत्वाचं, oxytocin brings parturition or delivery. Increase in oxytocin receptors present in uterus by positive feedback mechanism. ऑक्सिटोसिन मुळे पार्च्युरेशन किंवा डिलिव्हरी घडली जाते. ऑक्सिटोसिन रिसेप्टर्स cause vigorous, more strong, vigorous contraction of myometrium. Myometrium युटरसचा हा एक भाग आहे, इंडोमेट्रियम, मायोमेट्रियम, पेरिमेट्रियम. मायोमेट्रियम ला कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. ऑक्सिटोसिन रिसेप्टर कॉज vigorous contraction of myometrium and cause labor pains. फुल टर्म fetus ऍक्च्युअली काय होतं बघा, फुल टर्म फुल्ली ग्रोइंग fetus जो आहे, they release secrete ACTH, adrenocorticotropic hormone of its pituitary. ऍक्च्युअली पार्च्युरेशनचं कारण काय बघा, पूर्ण वाढ झालेला जो fetus आहे याच्या असणारी जी पिट्युटरी ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँडचा एक लोब आहे ऍडेनोहायपोफायसिस किंवा एंटेरियर लोब, सिक्रीट ACTH, adrenocorticotropic hormone of fetal pituitary and corticosteroid hormone from adrenal gland of fetus. बघा याच्यामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, fetus secrete two hormone,
ACTH, adrenocorticotropic hormone from pituitary gland of fetus, and corticosteroid hormone from adrenal gland of fetus. Corticosteroid hormone triggers adrenocorticotropic hormone and corticosteroid hormone हे फिटसच्या पिट्युटरी ग्लँड पासून ACTH and फिटसच्या adrenal gland पासून corticosteroid hormone तयार होतात. The triggers to release oxytocin from pituitary glands, mother's pituitary gland, oxytocin, and cause expulsion of baby from uterus. इथं हा मेकॅनिझम महत्वाचा आहे. न्यूरोएंडोक्राइन मेकॅनिझम मध्ये काय घडलं जातं ऍक्च्युली, फिटसच्या पिट्युटरी ग्लँड पासून ACTH तयार होतो आणि ऍड्रेनल ग्लँड पासून कॉर्टिकोस्टेरॉइड्स स्टिम्युलेट ट्रायगर्स टू रिलीज ऑक्सिटोसिन फ्रॉम pituitary gland of mothers and expulsion of baby from uterus. Actually, parturition involves 3 stages. First one is the dilation stage. Second stage, expulsion stage, and third one is the afterbirth. 3 स्टेप आहेत पार्च्युरेशन मध्ये, डिलिव्हरी मध्ये 3 स्टेप आहेत. डायलेशन स्टेज, ड्यू टू hormone oxytocin is the main hormone. Oxytocin for labor pain cause uterine contraction and relax pubic symphysis, relax cervix, dilation of cervix, dilation of vagina, relaxin. मुख्य 2 हार्मोन आहेत. एक ऑक्सिटोसिन ला बर्थ हार्मोन कॉज लेबर पेन, and relaxin relax the pubic symphysis, dilation of cervix and vagina. First step is dilation stage. Vigorous contraction of uterus leads to dilation of cervix along with vagina. Dilate cervix and along with vagina. Uterine contraction, strong uterine contraction from topmost region to downward direction towards the cervix, and fetus forcing down towards the cervix due to strong contraction of uterine muscle myometrium. Fetus becomes downward direction towards the cervix. Cervix also dilated, vagina is dilated, and due to stronger contraction of uterine cause stimulatory reflexes means increase more and more oxytocin and cause a more labor pains. In this phase, dilation stage, head come to lies against cervix. फिटसचं जे हेड आहे ते सर्विक्सच्या बाजूला येते. Due to stronger vigorous contraction of uterine muscles, uterus, head of fetus come to lies against cervix, and in this stage, first stage, rupturing of amniotic membrane, breaking of amniotic membrane break होतो. It is last up to few hours. Dilation stage मध्ये vigorous contraction, fetus become reach towards cervix, forcing down towards the cervix, and contraction from top to downward direction due to stimulatory reflexes. In this phase, head come to lies against the cervix च्या बाजूला fetusचं head आहे, and in this phase rupturing of amniotic membrane, and it lasts up to few hours. Second phase is the expulsion stage, actually expelling full term baby from uterus through vagina outside, and it can first breathe. Expulsion stage, due to vigorous contraction from top to downward direction, fetus pass out from uterus through vagina,
and head is forward direction, head forward due to vigorous contraction of uterine muscles, myometrium. Fetus pass out from uterus through cervix and vagina. Head is forward direction and it lasts up to 20 to 60 minutes आणि यासाठी 20 ते 60 मिनिटे वेळ लागतो. It lasts up to 20 to 60 minutes. In this stage, umbilical cord म्हणजे ज्यांना आपण नाळ म्हणतो. Umbilical cord is tied and cut off towards very close to navel. बेबीच्या भागाजवळ umbilical cord म्हणजे नाळ पहिल्यांदा अशी टाईट बांधली जाते आणि कट केली जाते. Baby become free. Third step is the afterbirth. Afterbirth about 10 to 45 minutes, 10 ते 45 मिनिटांनंतर placenta separate from uterus. Placenta is separated from uterus. Flat disparate structure separated from uterus and expel out as afterbirth. Placenta separated from uterine wall and expelled out as afterbirth. It lasts up to 10 to 45 minutes after expulsion stage, after childbirth. Parturition म्हणजे giving birth to a baby. Physical activities काय काय घडल्या जातात? Contraction of uterine, abdominal organs, compressed blood vessels, dilation of cervix, dilation of vaginal regions, labor pain, localized sensation of discomfort, दुखणे वेदना होणं, discomfort or agony called labor pain. Neuroendocrine mechanism हा महत्वाचा आहे. पार्च्युरेशनचं मुख्य कारण आहे fully formed baby, fetus and placenta cause parturition or delivery. Fully formed fetus secrete ACTH from its pituitary and corticosteroid from adrenal glands. Triggers to release oxytocin. Oxytocin cause labor pains, uterine contraction and expulsion of baby from uterus. It involves 3 steps. Dilation stage lasts up to few hours. Expulsion stage 20 to 60 minutes. Afterbirth 10 to 45 minutes. मग इथपर्यंतचा एक कन्सेप्ट क्लिअर करा, पार्च्युरेशन.